फक्त एक प्रयोग, जास्त नाही. एकाच प्रयोगापुरतं म्हणतोय मी. आणि तीही अशी अडचण निर्माण झाली म्हणून. तुझा काय विचार आहे जाई? तुमचा विचार तोच माझा विचार तात्या. पण तुला काय वाटतं ते तर कळू दे. एखाद्या प्रयोगात काम करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. ठीक आहे, तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या. हे मात्र आपले उपकार झाले बुवा, नाहीतर माझी सतोपरीक्षाच होती. पंडितराव, जाई त्यांना उदाहरणाची कॉपी द्या. पण मी शोभेन तरी का उषेच्या भूमिकेत? तुम्हाला कीर्तनात पहिल्यांदा पाहिलं त्याच वेळी मी मनात म्हटलं, देवी उषा म्हणतात ती हीच. काय पंडितराव? हो हो, असं म्हणायला होतात खरं. ते मनात म्हणाले ते तुम्हाला कसं ऐकायला आलं? नाही म्हणजे पण नाटकात काम करायचं म्हणजे सगळं शिकायला हवं मला. एवढंच ना? 8 दिवसात मी तुम्हाला तयार नाही केलं तर दिग्दर्शकाचा धंदा सोडून देईल. देवदत्त, तो पहिल्या प्रवेशातला अनिरुद्ध आणि उषेच्या सलगीचा भाग आहे ना, तो सगळा गाऊन टाकायचा बरं का? मी नुसतं तिच्या मंचकापाशी जाईन, तिला न्याहाळीन आणि निघून जाईन. का मंचकावर बसून तुम्ही माझा हात हाती घ्यायचा असं ठरलं होतं ना? दुसरी एखादी बाजारी नटी असती तो गोष्ट वेगळी होती. आणि शिवाय लोकांनी उगाच काही वेडं वाकडं बोलू नये म्हणून फाजील दक्षता घेतोय मी. जाऊ नका. असं काय कडे? जाऊ नका ना. नाही नाही जायचं. उषा देवी, उषा देवी. असं नाही ग उषा देवी, रागावू नकोस कडे. अगं तुला स्वप्न पडलं असेल. नव्हे, स्वप्न नव्हे ग, चांगली जागी झाले होते. उषा देवी, इतकी तू भारावून गेलीस असं पाहिलंस तरी कुणाला? कोण ते सांग, सांग पाहिलेस अशा या प्रशांत समयास, अशा या प्रशांत समयास कसे ग बाई आले, कसे ग बाई आले, आले या महाली छटात गालिका खुलली, छटात गालिका खुलली. सांग ना. अशी ग बाई निजली, अशी ग बाई निजली, निजली
मी माली झोपले रात्र शांत झाली आ, आ, झोपले रात्र शांत झाली तूच ते दिसले हसले तूच ते दिसले हसले ग गोड नको ग बाई सोड सखे सोड नको ग बाई सोड सखे सोड शब्द मधुर दोन बोलले शब्द मधुर दोन घेतले हृदयी घेतले हृदयी हृदयी ओढून नको ग सखी हरपले भान आ अशी ग बाई अशी ग बाई निजले मी माली झोपले रात्र शांत झाली झोपले रात्र शांत झाली पंडितराव प्रेक्षक घेतला येईल काय संशय साहेबांची निवड कधी चुकायची नाही घरी गेल्यावर आईला दृष्ट काढून टाकायला सांगा तुमची. ईश मला कोणाची दृष्टी लागणार सगळ्यांच्याच नजरा सारख्या नसतात. हसू नका. माझ्या वडिलांना अशीच कुणाची तरी दृष्ट लागली आणि त्यांची वाताहत झाली. तुमचे वडील होय, फार मोठे नट होते. खरंच? गुरुनाथांचं नाव ठाऊक आहे ना तुम्हाला? अगं बाई, ते ते गुरुनाथ. माझे वडील. आणि तुम्ही? माझं नाव देवदत्त. एका थोर गुणी पित्याचा मी लाडका पुत्र. पण काय? प्रॉम्प्टिंगची आणि मेकअपची कामं करून पोट भरायची पाळी आली माझ्यावर. म्हणजे अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. जाईताई, तुमच्या रूपाने एका जातिवंत कलाकाराचं दर्शन झालं आमचं. चला काहीतरी. बुवांचा संकल्प पुरा करायची जबाबदारी आता तुमच्यावरच आहे. अहो पण तुम्ही पदवीधर असतात तर कुटुंबासाठी नोकरी केलीच असते की नाही? तरी देखील नटीचा पेशा पत्करायचा म्हणजे. आमच्या कंपनीत काही वाईट अनुभव आला तुम्हाला? अच्छे तसं नाही हो. मी याबाबतीत फार कडक आहे जाईताई. एकदा एक नट दारू पिऊन आला होता ऐन प्रयोगाच्या वेळी, तर त्याला चाप्याला फोडून तिथला तिथं हाकलून आला मी. नाही का देवदत्त? अहो जाईताई, तुमच्यासारख्या स्त्रिया ह्या व्यवसायात आल्या नाही तर हा व्यवसाय सुधारणार कसा? आजकाल खोकला फार येऊ लागलाय देवदत्त तुम्हाला. जरा औषध वगैरे घ्या. निदान माझ्या म्हणण्याचा विचार करीन एवढं आश्वासन तरी द्या मला. साहेब, तो समारंभ आत्ताच उरकून घेऊया. राम मंदिरासाठी थैली देण्याचा जाईताईंच्या वडिलांना स्टेजवर बोलावलाय. चलता? चलता ना. चला. अहो आले आले. ती थैली
नीट जपून ठेवा. आता मंदिराच्या बांधकामाचं स्वयंपाकघरामध्ये फरशी करून घ्यावी म्हणते मी. हम्म. फरशी करायची नाही. मंदिराचे पैसे मंदिरालाच खर्च व्हायला पाहिजे. पण तात्या फंडातलं थोडंफार द्रव्य वापरायला काही हरकत नाही. नाही म्हणजे तसा रिवाजच आहे सगळीकडे. सगळीकडे असेल, परंतु गणेश हा सर्वच माणसांचा रिवाज सारखा नसतो. त्रेतायुगातल्या गोष्टी झाल्या या. आता कोणी कुणासाठी काही फुकट करीत नाही. मग आपणच एकट्यानं कशाला हा पीळ ठेवायचा? सह्याद्रीचा पीळ आहे हा. व्यापारात बुडणारे तुकोबा आणि लंगोटी लावून विश्वाची चिंता करणारे रामदास याच पिळातून घडले. आलो आलो. कोण आहे? नमस्ते. नमस्ते. मी इंजिनियर शेषाद्री. बाळासाहेबांनी मला आपल्याकडे पाठवलंय. बाळासाहेबांनी पाठवलाय? मंदिराचं काही दुरुस्ती काम निघालंय म्हणत होते. असं असं. ठीक आहे, चला तुम्हाला जागेवरच नेऊन दाखवतो. बापरे, ही कसली दुरुस्ती? नवीनच बांधायला हवं सगळं. म्हणजे थोडक्यात आवरण्यासारखं नाही म्हणता हे प्रकरण. आमच्यापाशी तर 2000 एक दिडकी सुद्धा नाही. छे छे, महागाई कोण झाली आहे. 2000 एक भिंत देखील होणार नाही. नाही तशी होईल, पण त्यात काय अर्थ आहे. आज बांधायची आणि पहिल्याच पावसात कोसळायची. ही आमची कन्या जाई. यांना कोण ओळखत नाही. हे इंजिनियर शेषाद्री. बाळासाहेबांनी मंदिराच्या बांधकामासाठी पाठवलंय यांना. बांधकामासाठी? अगं बाई, पण आपल्या आवाक्या बाहेरचं आहे जाई हे बांधकाम. पण पैशाची तुम्ही का काळजी करता. बाळासाहेबांनी सगळी जिम्मेदारी घेतली आहे. असं कसं? हा भार ज्याचा त्यानंच घेतला पाहिजे. मी कामाला तर उद्यापासून सुरुवात करतो. व्यवहाराचं तुम्ही आणि बाळासाहेब पाहून घ्या. बरं आहे. तात्या, एक विचारू का? छे जाई, आपल्याला कुणाचे फुकाचे उपकार नाही घ्यायचे. उपकार नाही घ्यायचे, पण बाळासाहेबांच्या कंपनीत मी काम करायला काय हरकत आहे? तू नाटकात काम करणार पैशासाठी? छे, भलतच. काय वाईट आहे त्यात? पुष्कळ घरंदाज मुली हल्ली नाटकात कामं करतात. आपण खंबीर असलं म्हणजे लोकही वचकून वागतात आपल्याशी. जाई, ते सगळं खरं, पण तुझ्या लग्नाचा विचार. लग्न 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 जुन्या काळच्या रीतीप्रमाणे पाळण्यातच उठवून टाकायची होती मला. म्हणजे सुटला असतात तुम्ही आणि सुटले असते मी. तसं नव्हे बेटी. काय झालं रे रंगा? मिळाला का तुला कॉलेजमध्ये प्रवेश? मिळाला, पण मिळून न मिळून सारखाच. म्हणजे 400 रुपये भरायला हवेत उद्या. अगं बाई, 400 रुपये? म्हणजे तुझं शिक्षण संपलंच म्हणायचं. रंगा, आता तुला काहीतरी पोटा पाण्याचा उद्योग बघायला हवा. का म्हणून? परीक्षेत तो पास झाला, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याने प्रवेश मिळवला, हा काही त्याचा अपराध झाला? दरिद्री माणसानं मनोराज्य बाळगू नयेत बेटी. म्हणून दरिद्री माणसांनी महत्वाकांक्षा देखील बाळगू नयेत, हातपाय सुद्धा हलवू नयेत, आपल्या घरची स्थिती सुधारण्याचा काळी मात्र प्रयत्न करू नये, आपल्या आई बापांना दारिद्र्यात पिचट ठेवून केवळ लग्नाचाच विचार करीत बसावं. तसं नव्हे जाई, पण तुला आम्ही नाटकात घातली तर लोक काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत, आणि तेवढ्यासाठी म्हणणार असतील तर खुशाल म्हणू देत. सगळा काळच बदलले. तसं माणसानं देखील बदलायला हवं.